आज 22 मार्च जागतिक जल दिन. महाराष्ट्राच्या भौगोलिक संरचनेत जलसंधारण हा विषय ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील काही वर्षात पाणी नियोजनाच्या पारंपरिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि गतिमान प्रशासनाची जोड मिळाली आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांना अधिक व्यापक आणि परिणामकारक दिशा मिळत आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत राज्यातील टंचाईग्रस्त 5,000हून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे प्राधान्यानं हाती घेण्यात आली. ओढा खोलीकरण, रुंदीकरण आणि साखळी सिमेंट बंधाऱ्यांच्या उभारणीमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी स्थानिक स्तरावर अडवून भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे. प्रलंबित लघु सिंचन प्रकल्प मार्गी लागल्यामुळे हजारो हेक्टर कोरडवाहू जमीन आता शाश्वत ओलिताखाली आली आहे. रब्बी हंगामातील पिकांनाही पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. गारमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या मोहिमेमुळे तलावांची साठवण क्षमता वाढली असून ग्रामीण भागातील टँकरवरील अवलंबिता कमी होत आहे. वैयक्तिक आणि सामुदायिक शेततळ्यांच्या अंमलबजावणीमुळे पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचत आहे. या प्रयत्नांमुळे जमिनीची धूप थांबून मातीचा दर्जा सुधारण्यासही मदत होत आहे. नियोजनबद्ध जलसंधारणाच्या या उपक्रमांमुळे महाराष्ट्र जलस्वयंपूर्णतेच्या दिशेनं वाटचाल करत आहे. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भाग समृद्ध करण्यासाठी हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. चला, असेच अविरत प्रयत्नातून महाराष्ट्राला जलसमृद्ध करूया. अंमलबजावणी प्रभावी जलसंधारणाची, करू उभारणी जलसमृद्ध महाराष्ट्राची. आपणा सर्वांना जल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.